तर आमिर खानने कन्सिस्टंटली त्याची विचारसरणी दाखवली की तो नेहमी पिक्चर हे वैचारिक करतो, ज्याने देशामध्ये काहीतरी बदल घडून येऊ शकेल किंवा कोणता तरी मेसेज जाऊ शकेल. चांगले वाईट लोकांना आवडले नाही आवडले वेगळी गोष्ट, आपल्या हातात नाही. बरोबर आहे. पण त्याने कोणतेही पिक्चर घेतले तरी त्याच्यातनं मेसेज असतो. 3 इडियट्स समाजाला मेसेज होता, लगान काहीतरी एक मेसेज होता, आणि पीपली लाईव्ह होता, छोटा निश मूवी होता, मेसेज होता, दंगल मेसेज होता. सो तो तसेच मूवी करतो, 10 वर्ष लावतो पण तो एक मेसेज पाठवतो. परफेक्शन, कळालं? यामुळे त्याला बघायला जातं. आणि आमिर खान हो परफेक्शनिस्ट, शाहरुख खान किंग, सलमान खान भाई, की आमिर खान कोणते तरी मूवी प्रोड्यूस जरी करेल ना तरी सुद्धा तो वैचारिक मूवीजलाच तो प्रोड्यूस करेल, कारण की त्याचा ब्रँड त्याला मॅच होतो, कारण की ती स्टोरी मध्ये ताकद आहे.